गोष्टी राहतात. तुम्ही डॉक्टर आहात. नमस्कार. काय सांगाल तुम्ही इथे आता उच्च शिक्षित डॉक्टर सुहास कांबळे यांना उमेदवारी मिळाली. मी डॉक्टर माधुरी अल्लाट. मी जय गणेश साम्राज्यामध्ये राहते आणि आम्ही सुहास सर आणि आम्ही गेले 25 वर्षांनी एकत्र आहोत. आमचं एक संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल म्हणून एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा मोठा प्रोजेक्ट आम्ही एकत्र केलेला आहे आणि सुहास सरांची जी निवड झाली आहे ना ती अगदी सार्थ निवड आहे. म्हणजे आता आपण बघतो की सुशिक्षित लोकांना खूप जास्त प्रश्नांना आणखी ह्यांना सामोरं जावं लागतं. पण असे संवेदनशील माणसं जेव्हा आधुनिक तंत्रज्ञान आपल्या सेवेमध्ये, आपल्या कार्यामध्ये, आपल्या डॉक्टरी पेशामध्ये वापरतात आणि असेच विचारांचे लोक जेव्हा इथं येतील आणि मग जी राजकारणात घराणीशाही आहे ती मोडून निघेल आणि शिक्षित लोकांच्या विचारातून जे मोदींचं स्वप्न आहे नवीन भारताचं ते साकार होण्यास खूप मदत होईल. त्यामुळे आमचा आणि सर्व सुशिक्षित लोकांनी अशा सुशिक्षित उमेदवाराच्या पाठिंबा देऊन आपली जी स्वप्न आहेत, जी आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये आहे, स्वच्छता आहे, आरोग्य आहे, आणखी जे आता ज्वलंत प्रश्न आहेत सगळे ट्रॅफिकचे असतील किंवा क्राईम वाढत असतो, तर ह्या सगळ्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने बघणारा एक नवीन उमेदवार, म्हणजे ज्यांच्याकडे राजकारणाची काहीच पार्श्वभूमी नाही तरीसुद्धा ते हे सेवेच्या कार्यात उतरू इच्छितात, तर त्या सगळ्यांच्या पाठीशी आपण राहूया आणि त्यांना बहुमताने विजयी करूया. आणि कांबळे सरांना, सुहास कांबळे सरांना ही जी BJPची उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल महेशदादांचे खूप खूप आभार आणि त्यांनी एक सार्थ उमेदवार निवडला आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला.